मुलांकडनं आवाज नाही आलेला. मोठ्याने येऊ द्या. आता इथून पुढे मी सूत्रसंचाराची जबाबदारी आरती पंजवानीकडे देते. थँक्यू पूनम. मग आठवली तर शाळा सगळ्यांना आज? हर सुबह आती है एक याद लेकर, हर शाम जाती है एक याद लेकर, आज की सुबह आई है हम सबको साथ लेकर. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. मी आरती पंजवानी, आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका. कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. हे जरी प्रत्यक्षात शक्य नसलं तरी आज एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. तब्बल 27 वर्षानंतर इज अ व्हेरी बिग टाइम. आपण शाळा भरवण्याचा तो दिवस परत आज एकदा जगण्याचा. चला तर परत एकदा शाळा भरवूया. मला आजही तो दिवस आठवतो. 1997 10वीच्या सेंड ऑफचा दिवस. डोळ्यात अश्रू घेऊन आपण एका मोठ्या आत्मविश्वासाने शाळेतून पुढील वाटचालींसाठी सुसज्ज आम्हाला ह्या आमच्या सिडिओ मेरी शाळेनेच केलं. यात सगळ्यात मोठा वाटा असणारे म्हणजे आमचे गुरुजन. सगळ्यांना एकदा मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांतर्फे धन्यवाद. यापैकी काही शिक्षक आज आपल्यात आले आहेत. माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि काही दुर्दैवाने आपल्यात नाहीत आणि काहींना जमलं नाही यायला. आणि काही आता तरी जे शिक्षक आपल्यात नाहीत तरी त्यांची आठवण आपली, त्यांचे दिलेले धडे सदैव आपल्या मनात सदैव राहणार आहेत. शाळा तर सुटली तर पण राहिल्यात काय? पण फक्त सुंदर सुंदर आठवणी. या आठवणींना सुद्धा पुन्हा एकदा प्रत्यक्षात आणूया. चला तर ओळख करून देते. खरं तर ओळख करून द्यायची गरज नाही आहे, पण तरी मी माझ्या शब्दात शिक्षकांची ओळख करून देते. शिक्षकांनी काही चुकलं तर मला माफ करा. हे माझे स्वतःचे हार्टपासून लिहिलेले शब्द तुमच्या सगळ्यांसाठी. ईश्वर गुरु का रूप होते हैं गुरु, कार्यक्रम का स्वरूप होते हैं गुरु. पधारे इस मंच पर, करती हूँ आपको प्रणाम. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित गुरुजनांनी मी एक एक करून ओळख करून देते माझ्या थोडक्या शब्दात. तारापूरकर मॅडम. मॅडम ऐका. मॅडम ऐका. बाहेरून नारळासारख्या थांबू तुमच्यासाठीच आहे. अच्छा पुढचं करते नेक्स्ट. ठीक आहे. आमच्या आवडत्या नानल मॅडम बद्दल 2 शब्द बोलते. गणिताची आणि विज्ञानाची ओळख करून देणाऱ्या व अत्यंत शांत स्वभावाच्या अशा आमच्या आवडत्या नानल मॅडम. मी जेव्हा आमंत्रण देण्यासाठी फोन केला त्यांनी लगेच आमंत्रणाला स्वीकार केला आणि त्यांना इतका आनंद झाला की कसं काय आठवण आली एवढ्या वर्षांनी. पण खरोखर हा आज आपल्या सगळ्या भेटीचा हा खरोखरच एक योगायोगच आहे. धन्यवाद नानल मॅडम. थँक्यू. सुरेकर मॅडम, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या मॅडम. अतिशय शांत, सुस्वभावी, नेहमी चेहऱ्यावर एक स्मित हास्य असणाऱ्या, आम्हाला इतिहासाची ओळख करून देणाऱ्या आणि आमची मैत्रीण म्हणून आम्हाला वाटणाऱ्या आमच्या तुरेकर मॅडम. धन्यवाद. आमच्या सगळ्यात ब्युटिफुल मॅडम म्हणजे मैथिली गोखले मॅडम. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल, सुंदर अशा व्यक्तिमत्वाच्या आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असणाऱ्या आमच्या लाडक्या शिक्षिका, आमच्या खूप आवडत्या. थँक्यू मॅडम. आमच्या शब्दांना मान देऊन धन्यवाद. त्यानंतर आमचे लाडके म्हणजे सगळ्यात लाडके सूर्यवंशी सर. राग मानू नका मी काय बोलतो तर. आमचे लाडके चित्रकार ज्यांचा विषय होता चित्रकला. ज्यात ते शिक्षकांना विद्यार्थ्यांना चित्रकलेत रंग भरवायला तर शिकवायचे, तसंच आमच्या शाळेतील सर्व कार्यक्रमात छायाचित्रीकरणाचे कामही खूप सुंदर प्रमाणे करायचे. आमचे रंगीले स्वभावाचे, आमचे सुंदर, खूप छान
पाठक मॅडम, संस्कृतचे धडे शिकवणाऱ्या आमच्या सुस्वभावी अशा शांत अशा आमच्या पाठक मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. त्यानंतर आमच्या चौधरी मॅडम, राष्ट्रभाषा हिंदी से जिन्होंने हमें कराया अवगत वो हमारी प्यारी सी चौधरी मॅडम. थँक्यू मॅडम. आणि आमच्या सगळ्यात लाडक्या मॅडम म्हणजे आमच्या पटवर्धन मॅडम. का? कारण त्यांनी पूर्ण शाळेत मला शिक्षा केली होती एकदा. मला ते आठवतं. पूर्ण माझ्या लाईफमध्ये पहिली शिक्षिका आहे ज्यांनी मला शिक्षा केलेली. मला काढून दिलं होतं. म्हणून त्या नेहमी माझ्या आतमध्ये खूप सगळ्या प्रिय आहेत. गुरुजन हे सगळ्यांनाच प्रिय असतात. त्यामुळे प्लीज मी आधीच बोलले, काही राग येऊ देऊ नका माझ्या शब्दांचा. शिक्षा केली म्हणून लाडके. बिरारी सर, आमचे भूगोलाचे शिक्षक, आमचे बिरारी सर. आणि नेहमी खडू मारणारे सर. आज मुलं म्हणत होते तू खडू का नाही आणले, मारले असते सरांनी. छान सर, थँक्यू आल्याबद्दल. सर मी तुमचं नाव ठीक. पवार सर, आपण बहुतेक ओळखत नाही, पण तरी ते आपल्या कार्यक्रमाला आले त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.